रमजान महिन्याचा शेवटचा शुक्रवार म्हणजे जुम्मातुल विदा या पवित्र दिवशी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने देशभरातील मुस्लिम समाजाला वक्फ संशोधन विधेयक 2024 विरोधात शांततेच्या मार्गाने निषेध करण्याचे आवाहन केले होते। या आवाहनाला प्रतिसाद देत मानवत शहरातील मुस्लिम बांधवांनी हाताला काळ्या फिती बांधून नमाज अदा करत मौन आंदोलन केले आणि विधेयकाविरोधात आपला रोष व्यक्त केला। केंद्र सरकारने सादर केलेल्या वक्फ संशोधन विधेयक 2024 वक्फ संपत्तीच्या व्यवस्थापनामध्ये मोठे बदल सुचवते। या विधेयकामुळे वक्फ संपत्तीच्या स्वायत्तेवर गदा येईल असे मुस्लिम संघटनांचे मत आहे। ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने आरोप केला आहे की हे विधेयक वक्फ संपत्ती हडप करण्याच्या उद्देशाने आणले गेले आहे। तसेच संयुक्त संसदीय समितीने हे विधेयक अंतिम करताना मुस्लिम समुदायाच्या मतांचा योग्य प्रकारे विचार न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे। विविध मुस्लिम संघटनांनी या विधेयकावर नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी स्पष्ट केले की हे विधेयक मुस्लिम समुदायासाठी स्वीकारार्ह नाही आणि वक्फ संपत्तीच्या व्यवस्थापनावर सरकारचा अधिक हस्तक्षेप वाढवतो। या विधेयकात वक्फ संपत्तीच्या नोंदणी आणि व्यवस्थापनासंदर्भात नवीन नियम आणि दंडात्मक तरतुदीचा समावेश आहे, जसे की वक्फ निधीचा गैरवापर केल्यास संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाणार आहे। वक्फ बोर्डामध्ये गैर मुस्लिम सदस्यांची नियुक्ती करण्याची तरतूद जी मुस्लिम संघटनांना मान्य नाही। वक्फ संपत्तीची नोंदणी करण्यासाठी निश्चित वेळ मर्यादा ठेवण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना अधिक अधिकार देण्यात आले आहेत, ज्यामुळे वक्फ बोर्डाचे स्वायत्त अधिकार कमी होतील। मानवत शहरातील मुस्लिम समाजाने या विधेयकाविरोधात शांततेच्या मार्गाने आपला विरोध दर्शवला। शहरातील प्रमुख मशिदींमध्ये मरकज मस्जिद, ॲक्सा मस्जिद, जामा मस्जिद, बडा कब्रस्तानातील मस्जिद, मदिना मस्जिद, काजी मस्जिद येथे मुस्लिम बांधवांनी हाताला काळ्या फिती बांधून नमाज अदा केले आणि मौन आंदोलन केले। यावेळी मुस्लिम समाजातील मान्यवरांनी या विधेयकामुळे समाजावर होणाऱ्या परिणामांवर प्रकाश टाकला। या विधेयकाविरोधात केवळ मानवतमध्येच नव्हे तर देशभरातील विविध शहरांमध्ये मुस्लिम समाजाकडून विरोध होत आहे। अनेक ठिकाणी शांततामय मार्गाने निषेध नोंदवला जात आहे, तर काही ठिकाणी मुस्लिम संघटनांनी सरकारकडे हे विधेयक मागे घेण्याची मागणी केली आहे। सरकारने यापूर्वी या विधेयकात 14 दुरुस्त्या केल्या आहेत, मात्र विरोधी पक्षांनी सुचवलेल्या 44 प्रस्तावांना नकार दिला आहे। तरीही वाढत्या विरोधामुळे केंद्र सरकार या मुद्द्यावर काही नवीन भूमिका घेते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मानवत शहरातील मुस्लिम बांधवांनी शांततामय मार्गाने काळ्या फिती लावून आपला निषेध नोंदवला। वक्फ संशोधन विधेयक 2024 बाबत मुस्लिम समाजात नाराजी असून देशभरात हे विधेयक विरोधाच्या केंद्रस्थानी आले आहे। सरकारच्या पुढील भूमिकेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे। ग्रामीण मराठी न्यूज साठी मानवत तालुका प्रतिनिधी इरफान बागवान। काली पट्टी बनकर तमाम मुसलमानों ने वक्फ तरमीमी बिल का रिकॉर्ड किया है और एहतजाज दर्ज किया है। हमारे पूरे हिंदुस्तान की मुसलमानों की नुमाइंदा तंजीम ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड की जानिब से और मुल्क की तमाम ही तंजीमों की जानिब से ये अपील की गई थी कि आज जुम्मा के दिन तमाम मुसलमान काली पट्टी बांध कर इस वक्फ तरमीमी बिल का जो है बायकाट करें और एहतजाज दर्ज करें, क्योंकि ये जो बिल है मुसलमानों के खिलाफ है और सोची समझी साजिश के तहत मुसलमानों की जो प्रॉपर्टी है, मुसलमानों की मदारिस, मसाजिद और औकाफ की जो भी जायदादें हैं, इसको हड़पने की एक साजिश है और ज़बरदस्ती हुकूमत मुसलमानों पर ठोकना चाहती है। इसलिए हम ये वाज़ेह कर देना चाहते हैं कि मुसलमानों को किसी भी कीमत पर ये बिल मंजूर नहीं है। इसे हुकूमत को वापस करना चाहिए। ये संविधान के खिलाफ है।